अलीकडे युवा पिढीमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहराजवळ घडला आहे. आपल्या बहिणीला अखेरचा फोन करून रेल्वे पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळी घटना घडली आहे. रक्षाबंधनाच्या अवघ्या 4 दिवसापूर्वी बहिणीला फोन करून जीवनयात्रा संपत असल्याची माहिती त्याने दिली. या घटनेमुळे बहिणीलाही मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्र राजेंद्र कीर वय 38 असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो रत्नागिरीतील मुरुगवाडा परिसरात वास्तव्यास होता. दरम्यान सुरेंद्र याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सायंकाळी ही घटना घडली आहे. मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस समोरच त्या युवकाने रेल्वे पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहराजवळील डीमार्ट येथील रेल्वे पुलावरून उडी घेत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी 15 ऑगस्ट 2024ला संध्याकाळी घडली. हा सगळा प्रकार समजताच या प्रकरणी घटनास्थळी रत्नागिरी पोलीस व नागरिकांनी धाव घेतली. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी रत्नागिरी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.